आज महाराष्ट्र हादरलेला आहे, कारण प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. जानेवारी 28, सह्याद्रीच्या कुशीत एक विमान आणि एक रहस्यमय शेवट. अपघात झाला असं सांगण्यात आलं. 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू. देश हादरला, महाराष्ट्र स्तब्ध झाला. पण 10 दिवसांनी एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. तो म्हणजे 6वा प्रवासी. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. राजकीय वर्तुळात कुजबुज वाढली. खरंच विमानात 6वा प्रवासी होता का? सूत्रांच्या माहितीनुसार ब्लॅक बॉक्स उघडण्यात आला आहे, पण अधिकृत माहिती अजूनही गुप्त. हे मौन अनेक शंका निर्माण करत आहे. त्या रात्री नेमकं काय घडलं? विमानातून धूर निघत होता, मलबा विखुरलेला होता, पण काही प्रश्न आजही तसेच आहेत. जर अपघात होता तर वेळेत माहिती का मिळाली नाही? जर ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे तर डेटा जाहीर का नाही? प्रत्यक्षदर्शींचे दावे वेगवेगळे आहेत. कोणी घड्याळ ओळखल्याचं सांगतं, कोणी जॅकेट. पोलिसांकडून मात्र कोणतीही स्पष्ट पुष्टी नाही. आणखी एक धक्कादायक मुद्दा, ऑडिओ कॉलचा दावा. 8 वाजून 37 मिनिटांपर्यंत फोनवर संभाषण झाल्याचं बोललं जातं. मग अपघाताची वेळ नेमकी कोणती? हा 1 तासाचा फरक खूप काही सांगून जातो. राजकीय नेत्यांची विधानं, काहींची घाई, काहींचं मौन, कुटुंबियांची शांतता. ही वेदना आहे की दबाव? हा प्रश्न आज सोशल मीडियावर विचारला जातोय. आणखी एक चर्चेचा मुद्दा, पुढील काही दिवसांत एक मोठा राजकीय निर्णय होणार होता. मग हे सगळं नुसतं योगायोग आहे का, की नियतीचा खेळ, की काही वेगळंच? समर्थक म्हणतात ही वादळापूर्वीची शांतता आहे. काही जण म्हणतात ही फक्त अफवा आहे. पण सत्य एकच आहे, जोपर्यंत ब्लॅक बॉक्सचा डेटा अधिकृतपणे समोर येत नाही तोपर्यंत हे रहस्य संपणार नाही. हा व्हिडिओ कोणताही दावा करत नाही. हा व्हिडिओ फक्त प्रश्न मांडतो, कारण प्रश्न विचारणं हा लोकशाहीचा अधिकार आहे. तुम्हाला काय वाटतं? हा अपघात होता की काही दडलं जात आहे? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा. चर्चा करा, विचार करा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सत्य कधी ना कधी समोर येतच.